नमस्कार. story.com च्या या नव्या व्हिडिओत आणि या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. केंद्र सरकारने अक्षय तृतीयेच्या दिवशीच जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. खूप जुनी मागणी होती आणि वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे समुदाय असतील, त्यांच्याकडून ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत होती. 1931ला ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना केली होती आणि त्याच्याच आधारावरती आजपर्यंतचे आरक्षणं असतील, सगळे लाभ असतील ते देण्यात आलेत. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरची ही पहिली जातनिहाय जनगणना आहे. पण या जातनिहाय जनगणनेची मागणी का होती, आजपर्यंत ही का होत नव्हती, कुणाचा विरोध होता, या जातनिहाय जनगणनेचा फायदा नेमका कसा आणि कोणाला होणार आहे, यासोबतच आता जे मराठा आरक्षणाची चळवळ सुरू आहे त्याचा फायदा तोटा या जातनिहाय जनगणनेचा होईल का? मागे बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाल्यामुळे कोणता समुदाय किती आहे ते समोर आलं होतं, पण आता देश पातळीवर पहिल्यांदाच हे होत आहे. त्याचे सोशल इम्पॅक्ट कसे असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी, बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आत्ता अभ्यासक बाळासाहेब सराटे आहेत. मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून तुम्ही त्यांना पाहिलंच आहे, पण या सगळ्या व्यवस्थेवरती त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि माहितीपूर्ण आणि एकदम विश्लेषणपूर्ण ही मुलाखत असणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्यानंतरच तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा. सर, पहिला प्रश्न माझा तुम्हाला, कालची जी घोषणा झाली त्याच्यावरती आहे, तो म्हणजे आजपर्यंत, म्हणजे स्वातंत्र्याला आता किती 70-75 वर्ष झालेत, आजपर्यंत जातनिहाय जनगणनेला विरोध कुणाचा होता? सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ज्याला हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रीय भूमिका असलेल्या सरकारने भारतात जातनिहाय जनगणना आम्ही करणार अशी एक घोषणा केली. स्वाभाविकच ज्यांना त्या जातनिहाय जनगणनेच्या आधारे राजकारण करायचं आहे किंवा आरक्षणाच्या आधारे ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांच्यासाठी तो खूप आनंदाचा विषय होऊ शकतो. पण त्याच्या आपण राष्ट्रीय पातळीवर किंवा देश म्हणून किंवा समाज म्हणून ज्या विविध बाबी आहेत त्याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे मोदी सरकारच्या या जातनिहाय जनगणना करण्याच्या धोरणाचं मी तरी स्वागत करू शकत नाही. त्याची कारणं आपण पुढच्या भागात जरूर बघू. परंतु सरकारने ही जी घोषणा केलेली आहे ती दीर्घकाळामध्ये देशहिताची आणि राष्ट्रहिताची नक्कीच ठरणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. याची पुढची बाजू अशी की या सरकारने 2021 साली जी ड्यू असलेली, म्हणजे झाली पाहिजे होती अशी जी दशवार्षिक जनगणना आहे ती जनगणनाच अजून केलेली नाहीये. त्यामुळे जातनिहाय जनगणना हे सरकार किती दिवसात करील, खरंच करील का नाही याच्याबद्दल साशंकता जरूर आहे. तोही एक मुद्दा याच्यामध्ये येतो आणि या सगळ्या मुद्द्याचा विचार आपण जरूर केला पाहिजे. आता पहिला मुद्दा असा येतो की जातनिहाय जनगणनाची आतापर्यंत परिस्थिती काय होती. तर 1857 मध्ये जेव्हा पहिला उठाव झाला ब्रिटिशांविरुद्ध, तोपर्यंत या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं. परंतु 1857च्या उठावानंतर मात्र एक देश म्हणून ब्रिटिशांनी आपलं देश ताब्यात घेतला. म्हणजे इंग्लंडने आपल्या देशावरती सत्ता निर्माण केली आणि राणीचा जाहीरनामा आला. त्यानंतर सगळ्यांना आम्ही आपुलकीने वागवू अशी एक हमी देण्यात आली. परंतु ब्रिटिश त्याच्यातून एक धडा शिकतात आणि तो धडा आपण लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा त्यांनी एक धोरण ठरवलं ब्रिटिश गव्हर्नमेंटने की या देशामध्ये जेवढे भेद अधोरेखित करता येतील तेवढे भेद अधोरेखित केले पाहिजेत आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी जातनिहाय जनगणना हे डोक्यातून भूत काढलं. माझं म्हणणं, ब्रिटनमध्ये जातनिहाय जनगणना होते का हो? ब्रिटनमध्ये काही ना काही भेद असतीलच की, वांशिक भेद असतील, आर्थिक भेद असतील, सामाजिक भेद असतील, वेगवेगळ्या वंशाचे लोक तिकडे बाहेरून येणारे लोक असतील. मग त्यांच्याकडे तशी जनगणना होत होती का तेव्हा? तर नक्कीच होत नसणार ना, कारण ते सगळे देश सांभाळून आपल्याकडे आक्रमण करणार ना. तर पहिलं त्यांच्या डोक्यातून जे निघालं की या देशात आपण जाती अधोरेखित केल्या पाहिजे, भेद अधोरेखित केले पाहिजे. म्हणून त्यांनी 1871ला पहिल्यांदा जातीनिहाय जनगणनेचा घाट घातला. 1871ला त्यांना ती संपूर्ण करता आली नव्हती, पण त्याचे अहवाल प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी वर्णाची लोकसंख्या पण तेव्हा काढली आणि जातीच्या लोकसंख्येचा पण त्यांनी विषय केला, पण अतिशय मर्यादित तेव्हा जाती होत्या. म्हणजे तेव्हा जातीची संख्या 1000च्या आत होती पहिल्या जनगणनेचा विचार केला तर. तेव्हा त्यांना ते खूप जमलं नाही, पण त्याचे अहवाल प्रसिद्ध आहेत.
परंतु खरी जातीनिहाय जनगणना जी झाली ती 1881ला संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह जनगणना त्यांनी केली, ती जातीनिहाय जनगणना म्हणून त्याचे रेकॉर्ड आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता ब्रिटिशांनी जातीनिहाय जनगणना करण्यामध्ये खरे 3 हेतू होते. त्याच्यातला पहिला हेतू हा होता की आपल्या भारतीय समाजामध्ये भेद अधोरेखित करणे. भारतीय समाज म्हणत असताना कोणता समाज त्यांच्या डोळ्यासमोर आहे? मुसलमान समाजातले भेद तर त्यांना अधोरेखित करायचे नव्हते. मुसलमान एकच मुसलमान समाज ते समजत होते, ख्रिश्चनांना ख्रिश्चन समाजच ते समजत होते. त्यांच्या अंतर्गत जाती त्यांना शोधायच्या नव्हत्या. हिंदू समाजामध्ये जातीनिहाय भेद निर्माण किती आहेत, वर्णाचे भेद कशा आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रथा कशा आहेत, यांची राहणीमान कसं आहे, यांचं पेहराव कसा आहे, यांचं खानपान कसं आहे, असे सगळे वैशिष्ट्य त्यांनी लिहून काढलेत. आणि यांच्यामध्ये एकता असूच शकत नाही, हा एक समाज असू शकत नाही, हे एक राष्ट्र असू शकत नाही, हे त्यांनी अधोरेखित केलं त्याच्या माध्यमातून. आणि तशीच 1891ला जातीनिहाय जनगणना झाली, 1901ला जातीनिहाय जनगणना झाली, 1921ला 11ला झाली, 21ला झाली आणि 31ला झाली. 1941ला पण झाली होती, पण ती व्यवस्थित झाली नाही, कारण तेव्हा देशातलं वातावरणही अशांत होतं आणि युद्ध चालू होतं, महायुद्ध. त्यामुळे तेव्हा ती झाली नव्हती, म्हणजे व्यवस्थित झाली नव्हती. आणि 51ला आपण स्वतंत्र घटनात्मक राज्यामध्ये आल्यामुळे आपण जातीनिहाय जनगणना करायची नाही असं आपण धोरण स्वीकारलं. मुळामध्ये आपण जातीच्या बद्दल आपल्या देशाची पॉलिसी काय, आपल्या घटनेने काय सांगितलंय, तर आपल्याला हे मान्य करावं लागतं की भारतीय संविधानाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे जातीविरहित समाज रचना. म्हणजे जात ही आयडेंटिटी राहूच नाही आपल्या देशातली, हे आपल्या घटनेचं मूळ तत्व आहे, हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि हे जगजाहीर उद्दिष्ट आहे. मग एकदा जर आपण घटनेमध्ये स्वीकारलं आणि आपण घटना अडॉप्ट केली, आपण लागू केली, तर जाती आपल्याला अधोरेखित करता येणार नाही, हे त्यातलं अपरिहार्य तत्व आहे. म्हणून त्यावेळेला नेहरू सरकारने, मग त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते, ही भूमिका घेतली की 51ची जनगणना ही जातीनिहाय होणार नाही. परंतु त्याचबरोबर SC ST हे जे आहेत, हे 50 साली त्याचं नोटिफिकेशन निघालं, त्यापूर्वी पण त्यांना सवलती होत्या, पण 50 साली जे नोटिफिकेशन निघालं ते नोटिफिकेशन आजही लागू आहे. आणि तेव्हा त्यांनी त्या प्रवर्गाची लोकसंख्या मात्र मोजायचा निर्णय घेतला. म्हणून तेव्हापासून पहिल्या 51च्या जनगणनेपासून आजपर्यंत SC प्रवर्गाची लोकसंख्या ही जनगणनेमध्ये अधोरेखित केली जाते, ST प्रवर्गाची सुद्धा लोकसंख्या अधोरेखित केली जाते. बाकी जातीच्या आधाराने दुसऱ्या लोकसंख्येची जनगणना होत नाही. आणि हे स्पष्ट गव्हर्नमेंटची पॉलिसी, भारताची पॉलिसी म्हणून, धोरण म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून 51 साली तशी गणना झाली नाही आणि ही भूमिका जाहीर केली सरकारने. डॉक्टर आंबेडकर त्यावेळेला होतेच, त्यामुळे सगळ्यांनी, जे आपले फोर फादर्स आहेत, त्यांनी कॉन्स्टिट्यूशन मेकर्स आहेत, म्हणजे घटना बनवणारे जे लोक आहेत, ते सगळे 51 मध्ये होते, त्यांनी भूमिका बरोबर घेतलेली होती. मग आता आपल्याला या मुद्द्याचा विचार करावा लागेल की जातीवाद किंवा जातीनिहाय अधोरेखित करणं, जात नावाची गोष्ट अधोरेखित करणं, हे चुकीचं का बरोबर? तर संविधानाचा जर विषय केला आणि इगॅलिटेरियन सोसायटी, ज्याला प्रगत समाज, समतायुक्त समाज, एकमय राष्ट्र असं सगळं जर आपण म्हटलं, तर मग जात अधोरेखित करणं हे पाप आहे, हे चुकीचं आहे, हे जगजाहीर गोष्ट आहे ना. घटना जर पाळायची असेल तर तुम्हाला जात दाखवता येणार नाही, जात अधोरेखित करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग याच्याबद्दलचा पहिला जो प्रयोग झाला, SC STचं आरक्षण चालूच होतं, पण OBCंना पण आरक्षण दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय जे घटक आहेत. तर मग असा विषय आला तर 1953 मध्ये काकासाहेब कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली पहिला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नियुक्त केला गेला राष्ट्रपतीने, आणि त्यांचा अहवाल 1955 मध्ये आला. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यावेळेला घटना बनवणारे बहुतेक लोक होते, आणि बाबासाहेब तेव्हा संसदेमध्ये होते, किंवा बाबासाहेब तेव्हा एवढे प्रभावी होते की त्यांना त्यांचं स्टेटमेंट देणं शक्य होतं. परंतु कालेलकर आयोगाच्या अहवालावर इतकं बाबासाहेबांचं सगळं वाङ्मय उपलब्ध असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकही प्रतिक्रिया नाही, एकही भाष्य नाहीये की तो अहवाल चांगला का वाईट, जातीचा आधार घेणं बरोबर का नाही, याच्यावर काहीच उल्लेख कुठे सापडत नाही. हे गौडबंगाल आहे माझ्या दृष्टीने. तो कालेलकर आयोगाचा जो अहवाल आहे
त्याच्यामध्ये काकासाहेब कालेलकरांनी अहवाल बनल्यानंतर त्याला एक कव्हरिंग नोट दिली अध्यक्ष म्हणून. त्याच्यामध्ये ते म्हटले की आम्ही अभ्यास केला, असं केलं, सर्वे तर त्यांनी केला नव्हता, पण जे काही उपलब्ध माहिती होती त्याच्या आधाराने त्यांनी भारतभरातून माहिती गोळा करून एक मागासवर्गीय लोकांची यादी बनवली. तर ते साधारण 2299 म्हणजे 2300च्या अलीकडे त्यांची संख्या होती. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही जातीचा निकष घेतला, हे चुकीचं आहे, मलाच मुळात हे पटत नाही जातीच्या आधाराने कोणाला मागासलेलं ठरवणं. हा मुद्दा त्या अहवालामध्ये होता. आणि त्याचमुळे त्यावेळेच्या सरकारने, नेहरू सरकारने ही भूमिका घेतली की कालेलकर आयोगाची जी मागासवर्गाची यादी आहे ती घटनेच्या तत्वाच्या विरुद्ध आहे, कारण ती जातीच्या आधारावर आहे, त्यामुळे ती आम्हाला स्वीकारता येणार नाही. आणि त्यावेळेचे तुम्ही त्याचे जर हे म्हणजे दुसरा एक भाग आहे आताच्या रिझर्वेशनचं, तेही जाता सांगून टाकतो की कालेलकर आयोगाचे जे शिफारशी होत्या ना सर, त्या शिफारशी स्वीकारल्या असत्या तर आजच्या इतका जातीवाद वाढला नसता असं म्हणता येतं. त्याचं कारण त्यांनी जरी जातीचा निकष लावला तरी तो पारंपरिक मागासलेपणाच्या अनुषंगाने ते तेव्हाच त्यांचा अभ्यास होता. त्यात जात हा घटक खूप महत्वाचा नसून ते एक ओळख म्हणून त्याने त्या गटाला नाव दिलं होतं, परंतु त्यांच्या शिफारशी खूप चांगल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्या महिला भारतातल्या कोणत्याही जातीपातीच्या धर्माच्या असू द्या, त्या सगळ्या मागासवर्गामध्ये त्यांनी समाविष्ट केल्या होत्या. त्यांनी शिक्षणामध्ये 70% रिझर्वेशन असावं असं म्हटलं होतं. म्हणजे किती रिझर्वेशन सांगितलं होतं बघा ना तुम्ही. बाबासाहेब तेव्हा होते, घटना बनवणारे तेव्हा होते, त्या प्रमाणावरती कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. म्हणजे सगळ्या महिलांना मागासवर्ग समजावं की नाही समजावं याच्यावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही. म्हणजे सगळ्या महिला जर मागासलेल्या समजल्या होत्या तर किती प्रगती झाली असती भारताची, तो अहवाल लागू झाला असता. त्यांना मिळायलाच पाहिजे होतं ना रिझर्वेशन. आणखी त्याने 70% शिक्षणामध्ये सवलत द्यावी, आरक्षण द्यावं मागासलेल्या घटकांना, हे त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे किती मोठी त्यांनी तेव्हा शिफारस केली होती. त्यांनी आणखी सांगितलं होतं की जे मागासलेले घटक आहेत त्या सगळ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक संस्था आणि ट्रेनिंग ITI टाईप प्रशिक्षण संस्था सुरू कराव्या आणि तिथे ओपन क्लासच्या लोकांना 10% रिझर्वेशन द्यावं, जेणेकरून कॉम्पिटिशन त्याही लोकांमध्ये इनकल्केट होईल, म्हणजे त्याच्यामध्ये रुजेल, अशी त्यांनी एक मोठी शिफारस केली होती. आणि त्यांनी जनरल जे नेमणुकीच्या किंवा नियुक्त्याच्या शिफारशीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की क्लास 3 क्लास 4 ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये 40% रिझर्वेशन द्यावं. तेव्हा ऑलरेडी SC STचं रिझर्वेशन होतं, म्हणजे ते 40% प्लस ते 22.5% तर 50%च्या वर जातच ते. पण दुसरं आहे की क्लास 2 मध्ये 33.5% रिझर्वेशन द्यावं आणि क्लास 1 मध्ये 25% रिझर्वेशन द्यावं, असं अतिशय शास्त्रीय पद्धतीच्या त्याच्या शिफारशी होत्या. परंतु त्यावेळेच्या सरकारमध्ये ब्राह्मणी मानसिकतेचे जास्त मंत्री किंवा खासदार आमदार असल्यामुळे त्यांनी तो अहवाल जातीचा आहे एवढ्या कारणास्तव डिस्कार्ड केला, म्हणजे लागूच केला नाही. ही पण एक अतिशय डिस्गस्टिंग म्हणजे वाईट गोष्ट झाली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली सापडत नाही, हे पण मला एक न उमजणारं कोडं आहे. आता एक महत्वाची गोष्ट त्यातली सांगायची म्हणजे त्या आयोगाने शिफारस केली होती आणि महत्वाची शिफारस, आग्रही शिफारस होती की 1961 ची जी जनगणना होईल ती जातीनिहाय जनगणना करावी अशी त्यांनी शिफारस केली होती. आणि तेव्हापासून या जातीनिहाय जनगणनेचं मागणी सुरू आहे. पण कालेलकर आयोगाचा अहवाल लागू केला नाही. तो 61 मध्ये केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारांना पत्र लिहिलं की आम्हाला काही रिझर्वेशन केंद्रामध्ये लागू करायचं नाही, तुम्ही राज्य पातळीवर आपलं आपलं करा, फक्त जातीच्या आधाराने करू नका, असं त्यांनी तेव्हा लिहिलं होतं. इंदिरा साहनीमध्ये याची चर्चा झालेली आहे. सांगायचा मुद्दा असा की कालेलकर आयोग लागू झाला नाही, पण महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन 65 पासून रेग्युलर लागू झालं. त्या 4 गट होते, SC ST OBC आणि भटके विमुक्त, असे गटाला रिझर्वेशन लागू झालं. जातीच्या आधाराने ते नव्हतं. परंतु शेवटी रिझर्वेशन देणार कसं, तर ब्रिटिशांनी जी पॉलिसी सुरू केली होती जातीच फक्त रिझर्वेशन मध्ये घालायचं, ही पॉलिसी आधीपासूनच सुरू झाली होती, तीच आपण पुढे चालू ठेवली आणि त्याच्यामुळे आपण आलो अडचणीत. म्हणजे रिझर्वेशन देण्यासाठी दुसरा निकषच शोधायचा नाही. केंद्र सरकारची भूमिका होती की आर्थिक निकष, बाकीचे परिस्थितीनुरूप निकष घेतले पाहिजे आणि आपण जातीचा निकष डावलला पाहिजे,
ही केंद्र सरकारची पॉलिसी होती, पण राज्य सरकारने सोप्या गोष्टी केल्या, काय जातीच घेतल्या आणि आरक्षणात घातलं. त्यामुळे काय झालं की आपण घटनात्मक उद्दिष्टापासून दूर गेलेलो आहोत. आता प्रश्न, आजची परिस्थिती काय आहे की आज असा एकही समाज नाही किंवा अशी एकही जात नाही की जी आरक्षणात नाहीये. सगळ्यांना आता आरक्षण मिळतंय, या ना त्या प्रकारात मिळतंय. ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, राजपूत असेल, जाट असेल, पटेल असेल, सगळ्यांना ईडब्ल्यूएस मिळतंय. मराठा समाजाला एसीबीसी मिळतंय, केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस मिळतंय. म्हणजे आरक्षणात नाही तत्वतः असं कोणताच समाज आज नाहीये. बरं, आता याच्या पलीकडे आरक्षण नेता येईल का? तर ही गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे की याच्या पलीकडे आरक्षण नेता येणार नाही. कितीही मला वाटलं की 100% आरक्षण करावं, तरी सुप्रीम कोर्ट इथे आहे आणि घटना आपल्या समोर आहे. तर आरक्षण जर तुम्ही वाढवलं तर त्याच्या घटनेच्या जे मूलभूत ढाचा आहे त्याच्या विरोधात ते जातं आणि त्यामुळे आरक्षण वाढवू देणार नाही आपल्याला सुप्रीम कोर्ट, आणि वाढवू देऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्याचं कारण असं आहे की आरक्षण वाढवून आपण कोणाचाही प्रश्न सोडू शकत नाही. माझं तर असं म्हणणं आहे सर की आरक्षण 100% केलं तरी कोणताही प्रश्न सुटणार नाही. कारण हा प्रश्न आरक्षणाचा नाहीये ना, हा प्रश्न आर्थिक धोरणाचा आहे. हा प्रश्न राजकीय लालसेचा आत्म आणि महत्वाकांक्षेचा आहे. कोण आरक्षणाबद्दल कोण बोलतं आपल्या देशामध्ये? ज्याला उद्या नेता व्हायचंय किंवा ज्याला काहीतरी बार्गेनिंग करायची. म्हणजे समजा लक्ष्मण हाके एक पात्र लक्षात घेतलं, त्याने ओबीसीचं डांगोरा पिटला आणि नंतर म्हणतो मला गृहमंत्री करा, मला आमदारकी द्या. हे काय गौड बंगाल आहे? त्यामुळे ज्यांना ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे ते जातीचं नाव घेऊन आरक्षणाबद्दल बोलतात. हा एक महत्वाचा दुर्गुण आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण घटनेत ठरवलं की जाती वाईट असतात, जातीबद्दल बोलू नये, जाती अधोरेखित करू नये, जातीच्या आधाराने कोणाला कमी लेखू नये असं आपण बोलतो. घटनात्मक आपलं ते तत्व आहे आणि आपण जातीच्या आधारावरच सगळ्या गोष्टी करतो. हा विरोधाभास नाही का? पण या सगळ्यावरती तुमचं, आता ही तुम्ही जी सगळी हिस्ट्री सांगितली, तुमचं मत पण सांगितलं, तुमचं ठाम मत आहे की जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आपल्याला नव्हती? माझं ठाम मत आहे की जातीनिहाय जनगणनेने तुमचा कोणताही प्रश्न सुटणार नाही. आज जे प्रश्न आहेत ते, मी कोणत्याही जातीविरुद्ध नाही, मी कोणत्याही समाजाविरुद्ध नाही, पण मी एक जबाबदार नागरिक तर आहे ना. मला या देशाची काळजी असलीच पाहिजे ना. माझं म्हणणं असं आहे की बेनिफिट ज्या ज्या घटकाला गरज आहे त्याला त्याला लाभ मिळाला पाहिजे. पण प्रश्न कसा आहे? प्रश्न जातीचा नाही ना, प्रश्न परिस्थितीचा आहे. समजा एक कुटुंब गावामध्ये राहतं आणि तिथली परिस्थिती त्याला आरक्षण दिलं पाहिजे अशी आहे, ते विशिष्ट जातीचं आहे. शहरात एक कुटुंब राहतं, ते विशिष्ट जातीचं आहे, त्याला परिस्थिती नाही आरक्षण देण्याची. मग तुम्ही त्या गावातल्या माणसाला आरक्षण द्याल का शहरातल्या माणसाला आरक्षण द्याल? किंवा जातीचं नाव लावणं म्हणजे काय होतं की ज्याला गरज नाही त्याला पण तुम्ही आरक्षण देता ना, पहिली गोष्ट. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, हे आपण कधी कानाडोळा न करण्यासारख्या गोष्टी आहेत. आता 6 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. 7 जजेसचा बेंच होता, 6 वर्षाचे एक तो निकाल आहे. आता जे आपले चीफ जस्टिस होणार आहेत गवई साहेब, त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. भूमिका काय आहे की एससी मध्ये क्रिमिलेअर लागू केलं गेलं पाहिजे. एससी मध्ये क्रिमिलेअर लागू करून उपवर्गीकरण झालं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही अल्पसंख्याकाच्या वतीने लढता तेव्हा त्या अल्पसंख्याकामध्ये पण कोणीतरी बहुसंख्याक असतो आणि बाकीचे अल्पसंख्याक असतात. ही सापेक्ष गोष्ट आहे ना. झालं का ते लागू? सुप्रीम कोर्टाचा आदेश लागू झाला का आजपर्यंत? का होत नाही? कारण राजकारण होतं. हे जातीनिहाय जनगणना मागणी करणारे लोक राजकीय महत्वाकांक्षेपोटी मागणी करतात. समाजाचं भलं करण्याचा याच्यात कोणताही हेतू नाहीये. माझं म्हणणं असं की सामाजिक दृष्ट्या आपल्याला एका दर्जाचे नागरिक म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. तुम्ही कोणत्याही कारणास्तव त्याला वेगळा दर्जा देऊ शकत नाही. मला याला धरूनच राज्यातल्या प्रश्नाकडे यायचं आहे. आता जे काही मराठा आरक्षणाची मागणी वगैरे सध्या चालू आहे, समजा उतर जातीनिहाय जनगणना झाली, सगळी आकडेवारी समोर आली, तर मराठा आरक्षणाचा कसं होईल? म्हणजे फायदा होईल की तोटा होईल सगळ्या चळवळीला? मी सांगतो, ओबीसीच्या समजा लोकसंख्या 30% झाली ठरली उदाहरणार्थ, तुम्ही आरक्षण कमी करू शकणार आहे का? मराठ्यांची लोकसंख्या उद्या 40% झाली आहे, त्या आरक्षणापेक्षा वाढ करू शकणार आहे का? प्रत्यक्ष काही करू शकणार नाही तुम्ही. आणि महाराष्ट्रात एवढं आरक्षण आहे, तुम्ही वाढवू पण शकणार नाही.
ह्या वल्गना आहेत की आम्ही आरक्षण वाढवून घेऊ. काय आपल्या बापाचं नाही आहे, तिथे कायदा आहे, घटना आहे, सगळं आहे ना. कसं मिळेल वाढवून आणि का मिळावं, माझं म्हणणं आहे. आरक्षण ही गोष्ट मूलतः मायनॉरिटी प्रिन्सिपल आहे, म्हणजे ती अपवादात्मकच असली पाहिजे. अजून एक तुम्हाला मुद्दा सांगतो, जात हा निकष कसा घातक आहे. आरक्षण हे आरक्षणाची परिस्थिती नाहीशी करण्यासाठी असतं. म्हणजे एकदा आरक्षण दिलं म्हणजे तो जन्मोजन्मी त्या जातीला आरक्षण मिळत राहील असं कसं तत्व असू शकतं. आरक्षण दिल्याने त्यांची परिस्थिती बदलावी ही अपेक्षा आहे की नाही. मग परिस्थिती बदलल्यानंतर ते आरक्षण बंद पण झालं पाहिजे. आणि हे मूलतत्व आहे आरक्षणामधलं की आरक्षण हे टेम्पररीच आहे, तात्पुरतच आहे. भले ते टेम्पररी 50 वर्ष असेल, नाही तर 100 वर्ष असेल, पण ते परमनंट नाहीये. तुम्ही जात लेबल लावल्यावरती ते परमनंट होऊन जातं आणि म्हणून ते घटनेच्या विरुद्ध आहे. आरक्षणाचं जे कारण आहे ते कारण जात नाही आहे. आरक्षणाचं जे कारण आहे ते आर्थिक आहे, सांस्कृतिक आहे, किंवा त्याचं प्लेस ऑफ हॅबिटेशन आहे, म्हणजे तो कुठे राहतो याच्यावर आहे. त्याला बाकीच्या सांस्कृतिक गरजा भागत नाही, हे त्याची कारण आहेत. तो कुठे जन्माला हे त्याचं कारण तशा अर्थाने समाज जात म्हणून नाही आहे ते कारण. मग आपल्याला त्या गोष्टीला उत्तर दिलं पाहिजे ना. मग त्याला उत्तर काय आहे? आपल्या देशामध्ये फ्री शिक्षण आहे, आपल्या देशामध्ये फ्री हॉस्पिटल्स आहेत. तुम्ही बघा, अरे खूप मोठ्या सवलती सरकारने गेल्या सुरुवातीपासून दिलेल्या आहेत. आपल्याला शिक्षण फुकट आहे, आपल्याला दवाखाने फुकट आहे, पण तिथे कोणी जात नाही. हे काय भानगड आहे? मग गरज आहे तर जायला पाहिजे ना, सरकारच्या गोष्टी घ्यायला पाहिजे ना. मग तिथे नको म्हणतो आम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊ, मग त्याला आरक्षण काय करील? दुसरी गोष्ट, आरक्षण काय परदेशात जाऊन PhD करण्यासाठी असू शकत नाही ना. आरक्षण हे एका लेवल पर्यंत आणण्यासाठी आहे. हे आरक्षण आपण कोणासाठी राबवतोय? म्हणजे त्याला अनएंडिंग करून ठेवलंय, म्हणजे त्याला कायमचं आपण शाश्वत आरक्षण असू शकतं का कुठे एखाद्या घटकाचं? मराठा आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा तुमचा लक्षात आला. आता दुसरं, यालाच अनुसरून काल मनोज जरांगे म्हणाले याच्यावर प्रतिक्रिया देताना की कुणबी असं लिहा त्या रकान्यात, जेव्हा ते सर्वे करायला येतील तेव्हा. याने नेमकं काय होणार आहे, असं योग्य वाटतं तुम्हाला? मराठ्यांच्या समोर आता खूप मोठे त्रांगडे आहेत आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. पहिली गोष्ट अशी की सरकार आता जे जातनिहाय जनगणना करणार त्याचं पुढच्या काळात सर्टिफिकेट देताना तो पुरावा धरणार जर असेल तर मग आपल्याला फार मोठा गंभीर विचार करावा लागतो. समजा तुम्ही आता कुणबी लिहिलं, तुमच्याजवळ कुणबी नोंद नाही, तो पुरावा नुसता या यादीत आल्यामुळे तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही. सिंपल आहे की नाही? मग तेव्हा तुम्हाला मराठा म्हणून जर प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तेही मिळणार नाही. म्हणजे मुद्दा हा लक्षात घ्यावा लागेल की ज्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे नोंद आहे त्यांनीच कुणबी लिहिलं पाहिजे. मराठ्यांनी कुणबी लिहिलं आणि उद्या त्यांचं कुणबी म्हणूनही आरक्षणाचा वाटा जाईल आणि मराठा म्हणूनही आरक्षणाचा वाटा जाईल ना. त्यामुळे हा विचार सरकार कोणत्या हेतूने ही जातीनिहाय जनगणना करते ते बघितल्यानंतर ठरवता येईल. ते एकदम सरसकट मराठा लिहा असं म्हटलं आणि उद्या त्यांना कुणबीचं आरक्षण सर्टिफिकेट दाखवायची वेळ आली, मग सरकार म्हणेल या आधी तर तुम्ही मराठा आहे, तुम्ही कसे कुणबी होऊ शकता? मग तो पण अडचणीचा विषय होऊ शकतो. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण जातीची लोकसंख्या कशासाठी अधोरेखित करतोय? आरक्षणासाठी नाहीच करत आहे, ते तर ऑलरेडी आहे आपल्याला. तो फायदा समजून घेतला, तो फायदा राजकीय फायदा आहे. तुम्हाला बार्गेनिंग करायचं आहे त्याच्यामध्ये. माझ्या मागे इतके लोक आहे, मला मुख्यमंत्री पद द्या, माझ्या मागे इतके लोक आहे, मला झेडपी द्या. हे बार्गेनिंग साठी आणि पॉलिटिकल बार्गेनिंग आहे, त्याच्यासाठी घटना नाहीये, त्यासाठी देश नाहीये. ते असल्या लोकांच्या गोष्टीसाठी आपण समाजाला वेठीला का धरतो? आरक्षण द्यायचं असेल तर 17 निकष करू शकता तुम्ही, जे की कॉमन लागू होतात. ते ब्राह्मणांना लागू होतील, मुसलमानांना लागू होतील आणि मराठ्यांना आणि माळ्यांना, कुणब्यांना सगळ्यांना लागू होतील. असे 17 काय 50 निकष बनवा ना तुम्ही, आणि त्याच्यातल्या 25 निकषात जे बसतात त्यांना आरक्षण द्या ना. तुम्ही स्वतःहून फुटीच्या गोष्टी का अधोरेखित करताय? आणि जात हा जर आमच्या देशाला लागलेला कलंक असं तुम्ही म्हणत असाल तर मग तो तुम्ही अजून कलंक मोठा का करताय, गडद का करताय? जातनिहाय जनगणनेच्या फायद्याकडे मी येणार आहे, पण त्यापूर्वी याला अनुसरूनच प्रश्न आहे राज्यातलाच की हे जे आपले NT मधले 4 प्रवर्ग आहेत ABCD, यांना 2-2%, 3-3% आरक्षण आहे. पण यांची जर समजा लोकसंख्या उद्या प्रचंड मोठी आहे असं त्या आकडेवारीतनं समोर आलं तर यांचं आरक्षण वाढणार आहे? मी सांगतो, आरक्षणाचं इकडून तिकडे करणं आता अत्यंत अत्यंत अवघड आहे. तुम्ही धनगर समाजाचं आंदोलन पाहिलं, काही झालं का त्याच्यात बदल? अरे साधे गोंड गोवारी हे खरे खरे ST मध्ये आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टाने बेनिफिट मिळू दिले नाही.
नवीन कोणतीही जात कोणत्याही गटातून इकडे घालणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आरक्षण कशासाठी पाहिजे? नोकरीत रिप्रेझेंटेशन द्यायचं, तर नोकऱ्या जास्ती निर्माण करणं हा त्याच्यावर उपाय ना. म्हणजे नोकऱ्या आहेत 10 आणि आरक्षण 100%, तर 10च नोकऱ्या मिळणार. आणि आरक्षण आहे 10% नोकऱ्या आहे 1000, तर तुम्हाला 100 मिळणार ना. म्हणजे नोकऱ्या नाहीत किंवा तुम्ही जे बेनिफिट मागताय ते बेनिफिट उपलब्ध नाहीये म्हणून आरक्षणासाठी भांडणं हे सामान्य समाजाचं दुखणं आहे. राजकारण्याचं दुखणं आहे की आम्ही नोकऱ्या काढणारच नाही, पण आम्ही नामानिराळे राहू आणि तुम्हाला भांडत ठेवू. अरे आरक्षणामुळे या जातीमुळे काय झालंय? सामान्य समाज भांडत राहतो, नोकऱ्या मागू शकत नाही कारण ते एकमेकात भांडतात, आणि सरकार मात्र तुकडे फेकतंय. बार्टीला द्यायचे इतके, सारथीला द्यायचे इतके, महाज्योतीला द्यायचे इतके, सगळे मिळून बजेट थोडंसंच असतं. आणि आपण आपसात भांडतो आणि ते तिकडे मोठे मोठे गोष्टी करत राहतात. ह्या गोष्टीने काय होतं, समाजामध्ये फूट ठेवून राज्य करणं ही जी धोरणाची बाजू आहे ना, त्याला माझा विरोध आहे. शेवटचा प्रश्न आहे यातला. जातनिहाय जनगणनेचे फायदे तोटे इतिहासावर आपण बोललो, पण एक प्रॅक्टिकल उदाहरण बिहारचं आपण घेऊ. आताच ताजी जनगणना त्यांनी जातनिहाय केली का, त्याची ते पहिलंच राज्य होतं स्वातंत्र्यानंतरचा. तिकडे काय फायदा झाला जातनिहाय जनगणनेचा? काहीही फायदा झाला नाही. त्यांनी काय केलं, आरक्षण वाढवलं जातीची लोकसंख्या आहे म्हणून, तर ते सुप्रीम कोर्टाने थांबवून टाकलं. आता ते आरक्षण चालू नाहीये. ही सरळ गोष्ट आहे. हा एक मुद्दा. आपण अगदी त्यांच्या बाजूने विचार करू, जनगणनेच्या बाजूने. जात न्याय जनगणना झाली, मराठा समजा इतके टक्के, माळी इतके टक्के, वंजारी इतके टक्के ठरले, पण मग आता जे घटक हजारात येतील त्यांनी काय करायचं? अल्पसंख्य जे घटक आहेत ज्यांची लोकसंख्या 1 लाखाच्या आत आहे, अशांची संख्या फार जास्ती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. ज्या प्रबळ जाती आहेत त्यांची संख्या 10-20% पण नाही आहे. ज्या मायनर जाती आहेत, गोपाळ समाज आहे किती असणार आहे, नंदी बैलवाले किती असणार आहे, मसनजोगी किती असणार आहे, हे तुम्हाला बघावं लागेल की नाही सर? मग यांच्या वतीने कोण बोलेल? हे कोणाजवळ जाऊन बोलतील? यांना राजकीय अधिकार कसे मिळतील? मिळू शकणार नाही ना. कारण एकदा तुम्ही संख्या अधोरेखित केली, ज्यांची संख्या सायजेबल आहे तेच फायदे घेणार, ज्यांची संख्या सायजेबल नाही ते फायदे घेणार नाही. म्हणून तर एससी आरक्षणात क्रिमिलियर लागू देत नाही ना. का? तर तिथे ब्राह्मण्य तयार होतं, आणि ब्राह्मण्य असं ओबीसी मध्ये पण असतं, मराठ्यांमध्ये पण असतं, आणि SC/ST मध्ये पण असतं. मग हे ब्राह्मण्य तुम्हाला अधोरेखित करायचं नसेल तर तुम्ही समान निकष लावा जे की जनरल असतील. आणि 1963च्या MR बालाजी पासून तर आतापर्यंत जेवढे खटले झाले त्या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली की जनरल निकष लावा, तुम्ही जातीकडे जाऊ नका. इंदिरा साहनीने सुद्धा जात हे मजबुरी म्हणून स्वीकारलेलं निकष आहे, त्याला मान्यता दिलेली नाही. ते म्हणतात जात जरी घेतली तरी तो मागासलेला असला पाहिजे, त्याला क्रिमिलियर लागू केलं पाहिजे, आणि ते टेम्पररी असलं पाहिजे, त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे, हे त्यांनी पण सांगितलेलं आहे. आणि आर्थिक निकष हा सगळ्या जजमेंटने मान्य केलेला आहे. नुसता आर्थिकच नाही तर ग्रामीण भागात राहतो का, दारिद्र्याखाली आहे का, त्याला उत्पन्नाची साधनं आहेत की नाही, सांस्कृतिक दृष्ट्या तो पिळलेला आहे की, हे सगळे तुम्ही 1760 हे लागू करू शकता आणि आरक्षण देऊ शकता. जात हा निकष आरक्षणासाठी अपरिहार्य नाहीच मुळी. आणि जर आपल्याला एवढी बुद्धी नसेल तर काय आपण अहंकार बाळगायचं की आमच्या देशात एवढे विद्वान लोक आहेत? मुळामध्ये हे करता येतं, पण राजकारणाने सगळं आपल्या देशाचं वाटोळं झालंय, आणि हे राजकारण बहुअंगी आहे, बहुपदरी आहे. हे सगळ्यात मोठं आपल्या देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की जातीनिहाय जनगणना करणे म्हणजे ब्रिटिशांनी जो आपल्याला म्हणजे गाडण्यासाठी खड्डा केला होता, त्या खड्ड्याला आपण अजून मोठं केलेलं आहे, आणि सगळ्यांनी त्यांची जे ब्रिटिशांचा हेतू होता तो आता पूर्ण करण्यासारखं आहे. म्हणजे आपण आपल्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जेवढ्या जाती तेवढी राष्ट्र आहे. मी म्हणतो मग आणखी जातनिहाय जनगणना केल्याने तर आपण अधोरेखित होणार की तितकी राष्ट्र आहोतच. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा घात कोणाचा आहे? तो ज्याला फुटीरतावादी, वर्णवादी, जातीवादी, वर्चस्ववादी, ब्राह्मण्यवादी म्हटलं त्या हिंदू समाजाच्या याच्यात मोठा घात होणार. आणि ज्यांनी हिंदुत्वाचं राजकारण करतात त्यांनी एवढी साधी गोष्ट समजून घेतली पाहिजे की सगळ्या हिंदूंना एक करायचं आहे आपल्याला, की हिंदूंमध्ये कायमच्या भिंती बांधून ठेवायच्या आहे. चीनच्या भिंतीपेक्षा वाईट भिंत होणार आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना हे कोणत्याही प्रश्नाचं सोल्युशन नाहीये, आणि आरक्षणासाठी त्याचा कोणताही फायदा होणार नाहीये.
माझी छगन भुजबळ साहेबांशी प्रत्यक्ष 9 नोव्हेंबरला चर्चा झालेली होती. ते म्हणले काही बजेट वाढून येऊ शकतं, जसं SC ST ला बजेट आहे तसं OBC ला बजेट मिळू शकतं. बजेटच द्यायचं तर आता जे आरक्षण आहे तेवढं बजेट ते घेऊ शकतात. बजेटाचं काय, आणि बजेट जर आलं तर त्यातल्याही प्रबळ जाती ते बजेट वापरतात. OBC काय सगळे एका स्तरावर थोडी असतात. त्यामुळे हा अल्पसंख्य बहुसंख्य हा जो विषय आहे हा सापेक्ष विषय. पहिल्या म्हणजे जे 20% वरच्या जाती आहे तर 10% वाले म्हणतात आम्ही अल्पसंख्य आहोत, पण जे 1% वाले म्हणतात ते 10% तुलनेत आम्ही अल्पसंख्य आहोत. ही सापेक्षता आहे. त्यामुळे सगळ्यांना इक्वलाइज करायचं असेल तर समान निकष तयार करणं, ते परिस्थितीच्या आधारे करणं आणि जमिनीवरची परिस्थिती बघून ते निकष केले तर ते 10-20 वर्षामध्ये निकष दूर होऊ शकतात. जात या निकषाला आपण जर म्हणजे प्राधान्य दिलं तर तो निकष असा आहे की तुम्हाला आरक्षणाचं एंड कधीच करता येणार नाही आणि मग जे मागासलेले राहतील त्यांना तुम्हाला खुश पण करता येणार नाही. ठीक आहे सर, धन्यवाद. कारण इतिहासापासून तर आजच्या घडीला लागू होणाऱ्या मुद्द्यापर्यंत अत्यंत माहितीपूर्ण मुद्दे या सगळ्यातले त्यांनी सांगितले. यासोबतच राज्यातले जे प्रश्न आहेत, मराठा असेल, OBC असेल, त्यावर सुद्धा त्यांनी त्यांचं मत मांडलंय आणि रियालिटी काय असू शकते, बिहारमध्ये काय झालं त्याच्याशी जोडून सुद्धा तुलना सुद्धा त्याची त्यांनी केलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. हे मुद्दे तुम्हाला कसे वाटतात, तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.